माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुरू आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार जाहीर झालेले आहेत. माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन केशव बापू जगताप आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. बापू नमस्ते. काय सांगाल, आज उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे? यादी झाली आहे. दादांनी सभासदांना हवे असलेले त्या पात्रतेचे उमेदवार संचालक मंडळामध्ये पाहिजे अशी सभासदांची मनापासून इच्छा असते. ती इच्छा 100% पूर्ण केलेलं एक स्वरूप साधारणपणे दिसतंय. अत्यंत त्यात आमचे केमिकल इंजिनियर आहेत, मेकॅनिकल इंजिनियर आहेत, शेती BSc ऍग्री आहे, अशी सुशिक्षित मंडळाने स्वतः शेती करणारे, ऊसाचं एकरी टनेज अत्यंत चांगल्या प्रकारे भरघोस उत्पादन करणारे खाण्याचे शेतकरी आहेत. आणि अशा प्रकारचं संमिश्र सर्व लोकांना सर्व लोकांच्या व्यक्तिमत्वाचा समावेश या पॅनलमध्ये व्हावा. आणि शेतकरी सभासद 19,20,000च्या दरम्यान सभासद त्यांचं समाधान होऊन त्यांच्या प्रपंचाला हातभार लावणारा हा जो साखर कारखाना चालवला जातो त्याचं खऱ्या अर्थानं त्याच्या कामकाजामध्ये शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं प्रपंचाला हातभार लावला हे स्वरूप सिद्ध व्हावं आणि ते दिवसेंदिवस प्रगतीपथावर राहावं या अपेक्षेने त्यांनी तयार केलेलं अत्यंत चांगलं उत्कृष्ट पॅनल आहे. प्रत्येक उमेदवार ठणठणीत आपापल्या कृतीचा त्याला तोड असा बिनतोड उमेदवार आहे. खूप चांगलं पॅनल आहे. माळेगाव सहकारी साखर कारखाने गेल्या 3 वर्ष सलग महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचा दर दिलेला आहे. तो दर कसा दिलाय आणि क्रमवारी नुसार सांग. कसं आहे, पहिलं वर्ष विरोधकांच्या नंतर आम्ही आलो. विरोधकांनी तो कारखान्याचा बराच मोठा इतिहास आहे. कारखाना 7,500 टनी एक्सपान्शन केलं, परंतु चालत 6,400 म्हणजे कमी कॅपॅसिटी चालत होता. रिकव्हरी 10.61 होती, म्हणजे 14 किलो साखर तिकडे ड्रेनेज मधून गटारामधून ही जात, हे नुकसान आहे सगळं. आणि मग त्याची तुलना करणं काय, त्या वर्षाला फक्त 2,750 रुपये भाव उचलला. आणि दुसऱ्या वर्षी आम्ही लगेच 3100, तिसऱ्या वर्षी 3411 आणि 5व्या वर्षी नियमांचा रेकॉर्ड मोडून साधारणपणे साखरेचा जो क्विंटलचा भाव असतो तितकी रक्कम ऊसाच्या एका टर्मात द्यावी असं साधारणपणे समीकरण हे मार्गदर्शक तत्व थोडा मोठ्यांचं मार्गदर्शन त्याच्या खाली तुम्ही यायचं तेवढी द्यायची. आणि मग तिथं 3400 रुपये मार्केट असताना भाव कारखाना 3636 देतो. म्हणजे साखरेच्या भावापेक्षा नियम बदलून आम्ही 236 रुपये ऍडव्हान्स प्रगती पथावर गेलो. हे सगळं श्रेय आहे. सगळं दादांचं मार्गदर्शन, त्यांच्या सूचना, त्यांचं अत्यंत प्रत्येक प्रसंगाला किंवा प्रसंगानुरूप अगदी 1 दिवसाला 2 दिवसाला पदाधिकाऱ्यांना फोन करून त्यांची माहिती द्यायची, त्यांना सूचना करायची, त्यांना काय अडचण असेल ते निवारण करायचं. अशा प्रकारे साखर कारखान्याला प्रचंड त्यांचं सहकार्य आहे. विरोधकांकडून असा देखील आरोप केला जात आहे की माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर कर्ज आहे, ते किती आहे कर्ज, तर तुम्ही काय सांगू शकाल? विरोधकांच्या काळात जेवढं होतं त्यापेक्षा जवळ 7 कोटी कर्ज कमी. आणि विरोधकांनी 120-121 कोटीचं कर्ज काढलं एक्सपान्शन आणि मॉडर्नायझेशनला. त्यांचं कर्ज आम्ही सगळं व्यवसायिक केलं फक्त 23 कोटी रुपये. आणि ह्या संचालक मंडळाने भांडवली गुंतवणूक करताना 100 कोटी भांडवली गुंतवणूक केली, त्याला फक्त कर्ज 19 कोटी रुपये. आता काय कारभार कसं नाही बघा, 1500 रुपये प्रत्येक टनाला आम्ही ह्या संचालक मंडळाने जास्त भाव दिला. आणि ठीक आहे, त्यांना सभासद नाकारलं, त्यांना नाकारलं पण आम्ही सत्तेवर आलो. परंतु जरी नाकारला असेल तर तुमच्या 4 लोक तर निवडून दिले, 3 लोक तर तुमच्या बरोबर. मग त्यामुळे 3-3 वर्ष 5-5 वर्ष मिटिंगला येणार नसाल, तुम्ही येत नसाल तर सभासदाचा हा भावनेचा प्रश्न, मान अपमानाचा प्रश्न, हा सभासदांचा फार मोठा अवमान असतो. आणि मग काय ज्याचं त्याला ठरवायचं असतंय. सरकारमध्ये आपण किती पूर्ण मार्गदर्शन आपण सामान्य माणसाला सांगू, तुमच्या त्या साखरेमध्ये साखर कारखान्यामध्ये माळेगाव कारखान्याच्या माध्यमातून जमनाथ समाजाने प्रतिष्ठा केली, उंची दिली, अभ्यास विकृत पण त्यांचं मागणी केली वास्तव. आणि मग तुम्ही त्यांना विसरताय. त्यांच्या मतदानाच्या योगदानावर इतर सत्तेवर आलेल्या संचालकांपेक्षा
तुम्हाला 4-2 मतं त्यांनी जास्त दिले असतील. आणि मग त्याचं जर असं पुढे त्याचं पर्यवसान असं होत असेल तर सभासद नाराज होतो, त्यांचा अवमान होतो, त्यांना काही किंमत नाही आम्हाला असं अशा भावनेच्या गर्तेत हे सापडतं. आणि मग हे मला म्हणायचं का मी विरोधकांना टीका म्हणून काय विरोधक दिसतं असं काय नाही. ही पूर्वीची जी प्रथा आहे ती आता नष्ट व्हायला पाहिजे. विरोध असेल चुकत असेल तिथे मार्गदर्शन केलं पाहिजे. हे 19-22 तारखेला मतदान होत आहे. 24 तारखेला काय परिस्थिती असेल? नीलकंठेश्वर पॅनलचे 100% 2121 उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येणार 100%. एकूणच या ठिकाणी 24 तारखेला ज्यावेळी मतमोजणी होईल त्यावेळेस नीलकंठेश्वर पॅनलचे 21च्या 21 उमेदवार निवडून येतील असे केशव जगताप यांनी सांगितले. मंगेश केसरे, साम टीव्ही न्यूज, बारामती. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.